हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. बघा, आपण एमपीएससी अंतर्गत जी प्राध्यापक भरती होऊ घातलेली आहे त्याची परीक्षा जी बाकी आहे त्या परीक्षेच्या अनुषंगानं आपण मागील एक वर्षापासून 5 मे 2025 रोजी आपण बॅच सुरू केली होती. वेगवेगळ्या विषयाचे अभ्यासक्रम आल्यानंतर बाकीच्या विषयाचे देखील बॅच सुरू झाल्या. आज जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे. तरी देखील आपण सातत्यपूर्ण तयारीतून आज इथपर्यंत आलेलो आहोत. अभ्यास करत असताना सातत्य खूप महत्वाचं असतं. परीक्षा माझ्या मते जास्त दिवस आता लागणार नाहीये. आपण बघितलं असेल 3 दिवसापूर्वी उर्दू विषयाचा जो अभ्यासक्रम आला होता त्या अभ्यासक्रमामध्ये काही शब्दामध्ये चुका होत्या, तर त्यांनी त्याचं शुद्धीपत्रक देऊन त्या चुका दुरुस्त करण्याचं काम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर प्रत्येक आठवड्यामध्ये आपण चर्चासत्र घेत असतो. त्या चर्चासत्राचा महत्वाचा उद्देश तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवण्यासाठी, तुमच्या मनामधील ज्या शंका आहेत त्या शंका दूर करण्यासाठी हे चर्चासत्र, आणि तुम्ही ज्या उत्साहानं हा कोर्स जॉईन केला आहे, ज्या उत्साहानं तुम्ही एमपीएससी प्राध्यापक भरतीचा तयारी करत आहात, तो उत्साह परीक्षेच्या कालावधीपर्यंत टिकवणं आणि तो देखील अभ्यासपूर्ण पद्धतीनं, हे आपण सातत्य मागील एक वर्षापासून ठेवत आलेलो आहोत. पण आपण जर बघितलं तर अनेक विद्यार्थी लाईव्ह, जवळपास 150 विद्यार्थी वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून कोर्स जॉईन केले आहेत. पण आपण बघितलं तर 5-7च विद्यार्थी आज जॉईन झालेले आहेत. मी समजू शकतो, मागच्या 15 दिवस मी स्वतःच क्लासला म्हणजे लाईव्ह लेक्चरला, आणि आपल्या मागची एक मीटिंग झाली नाही, फक्त मागच्या रविवारची. अदरवाईज मी एक वर्षामध्ये ही पहिली 15 दिवसाची सुट्टी घेतलेली लाईव्ह लेक्चर मधून. पण रेकॉर्डेड लेक्चर्स, त्यानंतर तुमच्या काय बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते, फोन येत होते, त्यांना निश्चितच प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता आपल्याला वेळ नाहीये. आपण जास्त वेळ त्या प्रतीक्षेमध्ये न घालवता आपल्या अभ्यासामधला अभ्यासाचा वेग वाढवून आपलं जे स्वप्न आहे, येणाऱ्या सेट एमपीएससी मार्फत होणाऱ्या प्राध्यापक भरतीमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू होण्याचं ते स्वप्न साकार करायचं असेल तर तुमचं सातत्य आणि अभ्यासातील वेग वाढवणं खूप गरजेचं आहे. कारण की लवकरात लवकर परीक्षाची तारीख निश्चित होईल. म्हणजे एक महिना आधी आपल्याला कळवलं जातं. पण आता मे उलट संपत आलेला आहे. मे पर्यंत म्हणजे या आज 24 तारखेपर्यंत कोणतंही अपडेट आपल्याकडे उपलब्ध नाही. पण जुलै 2026 पर्यंत तुमची परीक्षा राहणार नाही याची ही शाश्वती आयोगामार्फत देण्यात आलेली आहे. त्यामुळं तुमच्याकडे जास्तीत जास्त 1-2 महिने आपण पकडून चला, जास्तीत जास्त म्हणतो मी, त्याच्या आतच परीक्षा होईल. त्यामुळं तुमचा अभ्यासातील सातत्य हे खूप महत्वाचं आहे. आणि घटक वाईज अभ्यास ज्या पद्धतीने आपण चर्चा करत असतो लाईव्ह लेक्चर्स मध्ये, नोट्स बाबत प्रिव्हियस इयर सेट नेटचे जे क्वेश्चन पेपरचं विश्लेषण केलेलं आहे, ज्या आपण टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत, त्या तुम्ही म्हणजे विश्लेषणाचा अभ्यास न आपण कुठं चुकतोय, अभ्यासक्रमानुसार आपला अभ्यास कुठपर्यंत पूर्ण झालेला आहे, कोणता घटक आपला अवघड जातोय, कोणता घटक आपल्याला सोपा जातोय, अॅक्युरेसी कुठं आहे. कारण इथं सेटनेट सारखं आपल्याला मोगम प्रश्नांचं उत्तर निवडता येणार नाही. 1/4 निगेटिव्ह सिस्टीम असल्यामुळं तुम्हाला त्या बाबी देखील विचारात घेऊनच अभ्यासाची तयारी करणं गरजेचं आहे. बघा, कोण काय म्हणतंय त्यापेक्षा आपलं ध्येय आपलं स्वतःच आहे. आपल्या एका जागेसाठी प्रयत्न करायचा आहे. ते ध्येय आपल्या नजरेसमोरून दूर होऊ देऊ नका. अन्यथा अशा पद्धतीनं भविष्यामध्ये भरती प्रक्रिया पारदर्शक किंवा होईल न होईल याचा विचार न करता आताच्याच या भरती प्रक्रियेचा आपण कसं भाग होऊ या दृष्टिकोनातून प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. परत आपल्या मनामध्ये हे एक प्रश्न किंवा आपल्या मनामध्ये ही शंका राहता नाही कामा नये की आपल्याकडे वेळ होता, सर सांगत होते, पण आपण ऐकलं नाही आणि आपल्याला मार्क कमी पडले. 1 मार्कानं 2 मार्कानं ज्यावेळेस तुम्ही त्या प्रक्रियेतून बाहेर पडता, त्याचं दुःख काय आहे ते मी स्वतः म्हणजे भोगलेलं आहे. त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं परीक्षामध्ये सातत्य ठेवा. जिथं अडचण येते तिथं विचारत चला. पण
परीक्षा कधी होईल, काय होईल, या प्रश्नांना महत्व देऊ नका. आपल्या अभ्यासातील सातत्य आणि आपण ध्येयनिष्ठ आहात की नाही हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळं जास्त विचार न करता आपल्या अभ्यासातील ज्या पद्धतीनं अभ्यास सांगितलेला आहे त्या पद्धतीनं होतोय का, जिथं अडचण आहे लाईव्ह लेक्चर अटेंड करणं होतंय का, रेकॉर्डेड लेक्चर आपण वेळोवेळी बघतोय का, मागील म्हणजे टेस्ट सिरीज ज्या दिलेल्या आहेत 10 टेस्ट सिरीज विश्लेषणासह त्या तुम्हाला ते 1000 प्रश्न पाठ झालेत का, त्यानंतर आपला स्कोर किती येतो, वेळ पुरतो का, अशा सर्व प्रश्नांचं आपल्या मनामध्ये काहूर निर्माण झालं पाहिजे. त्याच वेळेस आपण ध्येयनिष्ठ आहात असं आपण स्वतःला म्हणू शकतो. अन्यथा म्हणजे स्वप्न म्हणजे आपण झोपीत स्वप्न बघणं प्रत्येकाला शक्य असतं, पण उघड्या डोळ्यानं स्वप्न बघणं आणि ते साकार करण्यासाठी कष्ट करणं, घाम गाळणं हे सर्वांना शक्य नसतं. त्या सर्वांमध्ये आपण आहोत का, किंवा एकमेव आपण वेगळे आहोत हे देखील आपल्याला सिद्ध करायचं याच परीक्षेमध्ये. आयुष्यामध्ये अशा संधी येतीलच असं नाही. त्यामुळे ही संधी आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. या दृष्टिकोनातून आपण प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे. जे लाईव्ह नाही त्यांनी देखील हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला या प्रश्नांचं उत्तर मिळालं पाहिजे, की आपण ही संधी गेली तर पुढे काय? त्यामुळं योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, सातत्य ठेवलं, अभ्यास केला, तर निश्चितच तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्याबद्दल थोडंही दुमत माझ्या मनामध्ये नाही. चला तर आपण आपल्या वैयक्तिक चर्चासत्राला सुरुवात करूयात. ज्योत्स्ना मॅडम, कसं चालू आहे अभ्यास? ज्योत्स्ना गजभय मॅडम, कसं चालू आहे अभ्यास? हॅलो, आवाज येतोय का? हो, आवाज येतोय, बोला. हा सर, चालू आहे अभ्यास व्यवस्थित. हा हा. रिव्हिजन चालू आहे ओके. घटकनुसार. हा हा. आणि नोट्स काढलेल्या आहेत स्वतःच्या. ओके ओके. त्यानुसार चालू आहे सर, अभ्यास व्यवस्थित चालू आहे, रिव्हिजन वगैरे. चालेल चालेल. तुम्ही आमच्या जो म्हणजे 2023च्या सेटच्या विद्यार्थी आहात ना? हो हो, नेट नेट झालेलं आहे. हा हा. माझं 2016 मध्ये सेट झालेलं होतं. ओके ओके ओके. त्यानंतर मी 23 मध्ये क्लास जॉईन केला, त्याच्यानंतर नेट झालाय. बरोबर आहे, बरोबर आहे. चालेल, हरकत हम्म. नाहीये, फक्त सातत्य ठेवा. म, हो हो मी हो सर. पाहतोय म्हणजे सेटच्या बॅचलाही तुम्ही त्यावेळेस सातत्य ठेवलं होतं. हो सर. चालेल, काही अडचण नाही तर बिंदास विचारत चला. हो सर, नक्की. प्रणाली मॅडम, कसं चालू आहे अभ्यास? प्रणाली गोरे मॅडम. हा सर, नमस्कार. हा, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सर, अभ्यास चालू आहे. मला हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतोय की ते समजा ते साहित्य कृती ना प्रकरण 10. हा तर हा. माझं म्हणणं आहे की ते असं कोणत्याही कथेमध्ये असे जाईल का आणि ते त्या पात्रांबद्दल विचारेल का? आता वळी एवढा मोठा कथा संग्रह आहे का, आणि त्याच्यामधल्या वेगवेगळ्या ज्या कथा आहे, मग ते कोणतेही पात्र विचारू शकता का? मग एवढं पाठ बरोबर आहे. करायचं का, कसं, मला ते सांग. बघा, त्यांनी आतापर्यंत जे सेटनेटला विचारलंय त्याचा एकदा आधार घ्या. मी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. ते तुम्हाला कळाल्यानंतर ना मी सरळ त्यांनी विशिष्ट कथावरच प्रश्न विचारलेले आहेत, विशिष्ट साहित्य कृतीवरच. आता आपल्याला एमपीएससी मार्फतच्या परीक्षेमध्ये 24 साहित्य कृती बरोबर आहे. आता त्यांना 10 हो प्रश्न विचारायचे 10व्या घटकावर. मग प्रत्येकच हो साहित्य कृतीवर विचारले जाणार आहेत का? नाही. तर ज्या दलित साहित्य कृती, ग्रामीण साहित्य हो कृती, कविता संग्रह याच्यावर प्रश्न हो विचारलेले आहेत. जसं सेटला विचारलेत ना मागे, हो त्याच पद्धतीनं निवडक साहित्य कृती त्यातल्या 24 मधल्या त्या मी विश्लेषण हम्म, केलं आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये. ते एकदा बघून घ्या. प्रत्येकात 24 प्रश्न विचारले जाणार नाहीत. दलित साहित्य कृतीवर, आदिवासी साहित्य कृतीवर आणि कविता संग्रह याच्यावरच प्रश्न विचारले जातील. आम्ही यापूर्वीही सांगितले त्या पद्धतीनं तेवढंच करा. जास्त म्हणजे अभ्यासा सर्व, पण हेतुपूर्वक जे महत्वाचे यापूर्वी विचारलेले आहेत ना त्यावरच जास्त फोकस करा. आणि सर यांची मतं त्याची मतं हे यांना असं म्हटलं, ते एक अवघड जातं हो सर. ते मला बरं, आता ह्या दोन ठिकाणी बघा, खूप प्रॉब्लेम. कुणी जरी असलं, जरी मी जरी परीक्षेला बसलो तरीही 10% प्रश्न हे आपल्याला आपण एवढं म्हणजे कोणत्याच प्रत्येकच विषयाचा म्हणतो, फक्त मराठी पुरता नाहीये. प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम अतिशय विस्तृत आहे. त्याच्यामधलं आपण किती जरी वाचायचं म्हटलं, पूर्ण वाचायचंय तरीही
आपल्याला अनभिज्ञ म्हणजे कुठंही न वाचणारे 10 प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये असे प्रश्न असतात की म्हणजे हे मत कुणी मांडलं, या कोणत्या साहित्यकृतीवर या लेखकानं हे मत मांडलेलं आहे. आता प्रत्येकाचं मत तर आपण अभ्यासू शकणार नाहीत, कमी कालावधी आहे. त्यासाठी खूप हो. दिवसाचं वाचन लागतं, BA पासून MA पासून. त्यामुळे जेवढं हा. व्यवस्थित करता येतं तेवढं व्यवस्थित करूयात आणि सकारात्मक राहूयात. निश्चितच आपला रिझल्ट येईल. ठीक आहे सर, चालेल. चालेल. पुढे जाऊयात आपण. विद्या मॅडम, कसा चालू आहे अभ्यास? अभ्यास चालू आहे सर, करत आहे. ओके, काय अडचण? टेस्ट सिरीज राहिलेले, ओके टेस्ट सिरीज सोडवायचे राहिलेले आहेत, 1-2 आता सोडवते ओके मी. ओके 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 हो सर. काय अडचण आहे तर बिंदास इंग्लिश सांगत विषय चला. आहे सर माझा, थोडा हार्ड जातो. हो हो हो, माहिती आहे मला. हो सर, हो. हम्म. काही अडचण आहे तर बिंदास विचारत चला. चालेल. पुढे जाऊयात आपण. संदीप सर, कसा चालू आहे अभ्यास? हा हॅलो सर. हा बोला ना. हॅलो. हा हा बोला येतोय बोला, का येतोय आवाज सर? आवाज. हो येतोय येतोय. हा सर, व्यवस्थित चालू आहे. ओके ओके. हो, आणि क्वेश्चन पेपर आणि आपलं युनिट वाईज प्रत्येक क्वेश्चन पेपर सोडवतोय, हो हो हो. सेट आणि नेटच्या दोन्ही पण. ओके, झालं सर कव्हर ज्योग्राफीचं? हो सर, जिओग्राफीचा माझा 3 रिव्हिजन कंप्लीट झालेले आहेत सर, ओके ओके. सगळ्या युनिटच्या. स्वतःच्या नोट्स राहू द्या, आणि म्हणजे तुम्हाला त्यावेळेस नोट्स, कसं हा हो तुम्हाला रिव्हिजन साठी त्या उपयुक्त ठरतील. हो सर, नोट्स पण काढल्यात, थोड्याफार राहिल्यात, आता ते पण करतोय, आता चालू मध्ये दोन्ही कंप्लीट चालेल करतोय. चालेल चालेल. फक्त हो सर. सातत्य ठेवा. हो परीक्षा सर, लवकर सातत्य जवळ आहे. थोडस मध्ये एक आठवड्यामध्ये झालं होतं थोडंसं डिस्कंटिन्यू, पण आहे, पुन्हा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतो. चालेल चालेल. हो सर, हो हा. सर, ओके. शिल्पा मॅडम, कसा चालू आहे अभ्यास? हॅलो, हा येतोय आवाज, बोला. सुरू आहे सर अभ्यास. फक्त ओके आता पुढच्या महिन्यात TET असल्यामुळे थोडस TET कडे जास्त लक्ष देणं सुरू आहे. ओके. नाही, पण ह्याच्याकडेही दुर्लक्ष करू नका. तुमचा टाइम म्हणजे 50% जे काय तुम्ही टाइम टेबल ठरवलंय ना, त्यानुसार तेवढा डिवाइड करून याला वेळ देत चला. TET म्हणजे तुम्हाला म्हणजे प्रायमरी किंवा सेकंडरी, पण हे तुम्हाला जर पद मिळालं तर आयुष्याचं कल्याण होणार आहे. हो सर. आणि जिथं अडचण येते तिथं बिनधास्त विचारत चला. हो सर. चालेल. आणखी कुणाला बोलायचंय काही? बघा, सातत्य खूप महत्वाचं आहे. इथून पुढचे लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स, टेस्ट सिरीज व्यवस्थित सोडवत चला. आणि टेस्ट सिरीजच्या ज्या 10 टेस्ट सिरीज आहेत त्या तुमच्या पाठ झाल्या पाहिजे. म्हणजे 1000 क्वेश्चन विश्लेषणासहित तुमचे पाठ असणं गरजेचं आहे. आणि जास्त वेळ लागणार नाहीये परीक्षेला. कमी कालावधीमध्ये परीक्षा होईल यावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवून अभ्यास करा. निश्चित आपण यशस्वी होऊ, हा आत्मविश्वास तुम्हाला मी देतो. फक्त सातत्य आणि प्रभावी अभ्यास आपला असणं गरजेचं आहे. चालेल, आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.